ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯ ಏಕಂ ಶ್ಲೋಕಂ ಪಠಾಮ. ಸಹ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ವಿದ್ಯತೆ. ಸುರಭಿರ್ವೈಷ್ಣವೀ ಮಾತಃ ಸುರಲೋಕೆ ಮಹೀಯಸೆ ಗ್ರಾಸಮುಷ್ಟಿರ್ಮಯಾ ದತ್ತ ಸುರಭೇ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದವಿಚ್ಛೇದಂ ಜಾನೇಮಃ. ಸುರಭಿಃ ವೈಷ್ಣವೀ ಮಾತಃ ಸುರಲೋಕೆ ಮಹೀಯಸೆ ಗ್ರಾಸಮುಷ್ಟಿಃ ಮಯಾ ದತ್ತ ಸುರಭೆ प्रतिगृह्यताम्. एतस्य श्लोकस्य अन्वयः एवं भवेत्. वैष्णवी मातः सुरभिः सुरलोके महीयसे मया ग्रासमुष्टिः दत्ता हे सुरभे प्रतिगृह्यताम्. एतस्य संस्कृतार्थः भावार्थः एवं भवेत्. अत्रापि गोः प्रार्थना अस्ति. गोमाता अत्यंत पवित्रा विद्यते. सा विष्णुसंबद्धा अस्ति. अतः सा वैष्णवी वर्तते. सर्वेषां जनानां माता अस्ति. सा मातृस्वरूपिणी अस्ति. अतः सा जगन्माता. हे जगन्मातः, सा सुरभिः सुरलोके महीयसे. सा सुरभिः गोमाता सुरलोके देवलोके महीयसे. त्वं महीयसे. हे देवी, त्वं तत्र शोभसे. मातृऋणं पूरयितुं कदापि न शक्यते. तथापि तस्याः दुग्धम् अहं पीत्वा जीवनं कुर्वन् अस्मि. तादृशं ऋणपरिहारं कर्तुं कदापि मया न शक्यते. तथापि मुष्टिपरिमितं ग्रासम् अहम् इदानीं दातुं सिद्धः अस्मि. मया ग्रासमुष्टिः दत्ता वर्तते. हे सुरभे, हे मातः, हे गोमातः, कृपया परिगृह्यताम्. यत्किंचित् अहं यच्छामि अर्पयामि तत् कृपया स्वीकरोतु, माम् अनुगृह्णातु इति अत्र गोमातुः प्रार्थना विद्यते. अयं श्लोकः अनुष्टुप् छन्दसि वर्तते. एकवारं गायाम. सुरभिर्वैष्णवी मातः सुरलोके महीयसे ग्रासमुष्टिर्मया दत्ता सुरभे प्रतिगृह्यताम्. एतस्य अभ्यासं कुर्वन्तु. पुनरपि तादृशं श्लोकं स्वीकृत्य आगमिष्यामि. तावत्पर्यन्तं शुभमस्तु. धन्यवादः.